ती झोपली बाबा. झटपट बोंबील चटणी. आमची रेसिपी बनते झटपट बोंबील चटणी. रेसिपी काही. अच्छा 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 ते पाहून सगळं करायचं. नाही आमचं दादा झालं. टाकली. हे काय आहे? तेव्हा आता हे कांदा टाकला बारीक हो. चिरून, हं, 2 कांदे टाकले. शिकून घे ग बोंबीलची चटणी. ठीक आहे, मी बनवून बघा हा. तुमचं बघून छान. हा. बोंबिलची- म्हणजे थोडं ब्राऊन झाल्याच्या नंतर ते नाही, नाही, तेल टाकलं ते टाकलं. ते बघा असं आहे तेल टाकायचं साईडला थोडं. बोंबील जर आपले चांगले सुकलेले असले ना तर असं साईडला थोडं तेल टाकून त्याला असं परतून घ्यायचं. हे बघा परत तेल नाही हं. आता ते झाले थोडे कडक झाले आणि थोडे कलर बदलला त्यांचा. हं. आता ते काढून घ्यायचे साईडला. हे झाले काढून. आता हो कांदा कांदा थोडा चांगला ब्राऊन कलर द्यायचा त्याचा. आपल्याला जेवढं पाहिजे त्याला लागेल तेवढं ते टाकून घेईल. कमीच टाकायचं. चटणी अशी कोरडी कोरडीच असते एकदम. अर्धी पळी भरच खूप होऊन जातं. हे बघा. नंतर ना कांदा तेल सुरतो. थोडं टाकायचं ते. कांदा काळा झाला नाही पाहिजे असं तेल टाकायचं. कांदा असं थोडंसं मीडियम फ्राय झाला पाहिजे त्याच्यामध्ये. हा. खाली नाही लागलं पाहिजे. हां त्याच्यासाठी आपण तेल टाकतो. जेवढं मीठ पाहिजे तेवढं मीठ थोडंसं. कोणाला कमी लागतं कोणाला जास्त ते चवीनुसार. मीठ टाकायचं. अराउंड 1 चमच मम्मीने मीठ टाकलं याच्यात एवढ्या चटणी एवढ्या कांद्यांसाठी. हां एवढा कांद्याला आणि त्याला थोडंसं पाणी सुटतं ना मीठ टाकल्यावर. हां. थोडं हलवून घ्यायचं म्हणजे ते पाणी तर पण संपून जाते त्याच्यात. नंतर ही घरी बनवलेली आम्ही घरी बनवलेली लाल चटणी. याच्यामध्ये मिरची आहे लसणाची आणि चटणी. लसूण आहे. लसूण चटणी म्हणतात. लसूण चटणी म्हणतो आम्ही. याची पण रेसिपी टाकू नंतर. हे की नाही मम्मी? इकडचे लोक पण तिखट खात असतात. आमना गावकडे फक्त तिकडे असं तोंडातून खोकला आणि जिभेतून आग, कानातून आग आणि सगळीकडून आगच होते. गोड बी तेवढंच खातं हां. आणि तिखट बी तेवढंच खातं. गोड बापरे बाप. गावाकडे ते चहा घेऊच नाही शकत आपण. पुन्हा खांद्याची लोक बघता गोड खातात आणि तिखट बी तेवढंच खातात. काळा मसाला भाजी भरती गोड लागत हा. खावाले.